सातारा झेडपीमध्ये नव्या समीकरणांची शक्यता आहे। भाजपला साइडलाईन करत शिवसेनेनं राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केलेली आहे। शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांची रात्री बैठक पार पडली। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेबाबत चाचपणी केली जाते। प्राथमिक चर्चा झाल्याचं दोन्ही नेत्यांकडून मान्य करण्यात आले। सातारा जिल्हा परिषदेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जिल्ह्यात स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे। या निकालात भाजपला 27, राष्ट्रवादीला 20 तर शिवसेनेला 15 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी दोन पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यामध्ये पडणार याकडे सातारकरांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान भाजपला बाजूला ठेवत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं साताऱ्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील उपस्थित होते। या बैठकीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आल्यास सत्ता स्थापनेचं गणित, अध्यक्षपदाचा दावा आणि पुढील रणनीती यावर बंद दाराआड चर्चा झाली आहे।